हा उपास मी कसा सोडू, सोडू की नको सोडू हे तूच ठरव. माझा श्वास तुझा ध्यास, माझा श्वास तुझा ध्यास, बघ स्वप्नांची आरास, हो बघ स्वप्नांची आरास, सावलीत विसावले, हो सावलीत विसावले, सारे उन्हाचे प्रयास, सारे उन्हाचे प्रयास. इकडे अख्ख्या घरात शोधलं तुला आणि तू इथे आहेस होय? शंभू, असं सारखं सारखं या खोलीत यायचं नाही. जा बाहेर जा. अगं रमाई, पण मला ऐकू येत नाही? जा बाळा, बाहेर जा. जा. काय सगळे तुला लाथडतात म्हणून माझ्या शंभूवर गारूड घालतेस का ग? हा, बघावं तेव्हा तुला चिकटलेला असतो. काय बोलत असतेस ग सारखी सारखी? बोल. हे बघ, त्या निष्पाप बाळाला फूस लावलीस आणि काही बाई सांगून त्याच्या मनात किलबिश भरवलंस ना, तर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही, सांगून ठेवतेय. अहो पण मी असं का करेन? ह, यापूर्वी शंभूच्या जीवावर तूच उठली होतीस ना ग? त्याला विहिरीत टाकत होतीस, पळवलं होतंस त्याला. आपण त्या गावचे नाहीच असं दाखवू नकोस. असे जर अभद्र विचार परत तुझ्या डोक्यात असतील ना, तर मी तुझी खंडोळी खंडोळी करीन, सांगून ठेवतेय. अगं दिवटे, तुला जे काम सांगितलंय ते तू करतच नाही आहेस. नको ते उद्योग का करतेस? मला काही समजत नाही का? तुझी टाळाटाळ चालू आहे. दिगूशी कधी बोलणार आहेस? आत्ता? अहो आत्ता कसं बोलू मी त्यांच्याशी? मी सखू आहे, त्यांना ठाऊक आहे हो. अहो पण ते क्षणभरही मला त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहू देणार नाहीत. मग मी कशी बोलू ते? कसंही बोल, रड, चार धपाटे खा, लोटांगण घाल, लोचटपणा कर, काहीही कर, पण तुला बोलावंच लागेल. कसं बोलायचं ते तू ठरव. यातनं तुझी सुटका नाही. दिगूचं माणिकशी लग्न होणार, तेही तुझ्या मध्यस्थीने, हे निश्चित. वेळ कमी आहे आणि मुख्य म्हणजे तुझं या घरात राहणं त्यावरच अवलंबून आहे. पण मी पण नाही आणि बिन नाही. दिगूचं जेवण झालंय, आता शतपावली घालत असेल. जा आणि बोल त्याच्याशी. फुकटचं पोषणार नाही आम्ही तुला. खायला काळ आणि फुईला फार. मी सांगितलेलं करायचं, कळलं? विठुराया, हे शब्द तीक्ष्ण सुईसारखे टोचतात रे मला. इतक्या काय मोठ्या अपेक्षा आहेत माझ्या. फक्त सासरी राहता यावं, अहो डोळ्यांसमोर असावे, त्यांची सेवा करता यावी, घरच्यांना सुखात ठेवावं, बास. इतकंच काय ते. पण माझ्या पदरी काय आलंय रे? अहोंचं माणिकताईशी लग्न लावणं. आता काय करू मी विठुराया? शंभू, काय रे, काय झालं? चादर बिदर घेऊन परत तिकडे कुठे चाललायस? मग तुझी सुटका होईल ना गोष्टी सांगण्यातून.
सखू मामी ना खूप छान छान गोष्टी सांगते. शंभू बाळा, सारखं सखुमामी बोलायचं नाही.